साहेबांची आज भेट घेतली आणि तो जो प्रकार तिथे महाराष्ट्र सैनिकांनी जो केला तो जो उद्रेक होता त्या संदर्भात सन्मान्य साहेबांशी सगळी सविस्तर चर्चा झाली आणि महत्वाचा विषय होता त्याच्यापेक्षा जास्त विषय होता तो होता आमच्या जयचा की साहेबांना ते मिटकरी फिटकरी सारख्या फालतू माणसासाठी साहेबांकडे वेळ नाहीये तो छोटा माणूस त्याची अवकात पण नाही साहेबांचा विषय होता फक्त आमच्या जय ह्या आमच्या लेकराबद्दल साहेबांना म्हणजे इतकं अतीव दुःख झालं होतं की हे कसं घडलं घातपात आहे की काय आहे ती सविस्तर चर्चा वगैरे सन्मान्य साहेबांबरोबर झाली आणि साहेबांनी काय इन्स्ट्रक्शन दिले त्यावरती आम्ही आता काम करणार आहोत. विजय मालोकरच्या मृत्यू पश्चात आता अमोल मिटकरी आरोप करतात की याला केवळ आणि केवळ कर्णबाळामुळे जबाबदार आहे. मी काय म्हणालो की त्या फालतू माणसाबद्दल बोलणे आणि चर्चा करणे एवढा वेळ नाहीये त्याला काय बराळायचं बोलवून दे ज्याच्या तोंडालाच मुळव्याध झालंय आम्ही हे कालपासून बोलतोय त्याच्याबद्दल काय चर्चा करायची तो फालतू माणूस आहे. आता विषय आमचा असा होता की आमचा जय जो आहे त्याचं सांत्वन त्याच्या घरच्यांचं सांत्वन करण्यासाठी सन्माननीय अमित साहेब आता तिथे अकोल्यात पोहोचलेच आहेत तुम्हाला माहितच असेल किंवा आता एक 2-4-5 मिनिटांमध्ये पोहोचतील. विषय असा आहे की आम्ही तिथे जाऊन ते संतावन वगैरे करणं मी पण आता निघतोय आज मला साहेबांनी बोलवलं म्हणून मला जाता नाही आलं आणि मला तिथे जाऊन मला माझी स्वतःची बेल पण करून घ्यायची म्हणजे जामीन करून घ्यायचा आहे जेणेकरून आता FIR आहे तर आहे ना माझ्यावरती गुन्हा दाखल झालाय जर गुन्हा दाखल झालाय तर कायद्याच्या चौकटीपासून मला कायद्यापुढे जाऊन शरण होणंच आहे. 13 जणांवर गुन्हा दाखल झाला 2 जणांना ताब्यात घेतलं नाही 3 जणांना ताब्यात घेतलं 3घांचाही बेल झाला काल आज 3 आणि 8 11 होतील हा आणि आम्ही दोघे असे 13 तर आज 8 जण ऑलरेडी हजर झालेले तिथे पोलिसांसमोर शरण गेलेत आणि त्यांचं पण आज मध्ये किंवा उद्या सकाळपर्यंत जामीन होईल. पोलीस स्टेशनला हजर होणार आहेत का तुम्ही बेल करून देणार आहे? नाही माननीय कोर्टाच्या जी गाईडलाईन्स आहे आणि संविधानिक तत्वानुसार मला पहिलं पोलीस स्टेशनला जायला लागेल मला तिथे हजर व्हायला लागेल मग पोलीस मला कोर्टमध्ये घेऊन जातील. आता अमोल मिटकरी कायद्याच्या बाबतीत आणि चौकटीचं बोलताय संविधानाचं बोलताय तुम्हीच कायदा हातात घेतला गाड्या फोडल्या आता हे विरोधाभास नाहीये का तुम्हीच सगळं बोलताय. तुम्ही क्लिप पाहिली आहे का मी कुठे आहे तुम्ही म्हणालात म्हणून तुम्ही जे तुमचा जो पहिला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही सरळ चेतावणी देताय. कसं आहे साहेब तुमच्या कुणी कार्यकर्त्यांनी केलं त्याचं मान्य आहे का समर्थन आहे का त्याचं? सर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही असं म्हणालात की तुम्हीच राडा केला आणि तुम्हीच आता संविधानाची भाषा बोलताय तुम्ही संपूर्ण क्लिप पहा मी कुठेही नाहीये मी प्रेसमध्ये होतो आणि मला आता समर्थन वगैरे तो विषय फार वेगळा आहे. आमच्या जो आघात झालाय आमच्या परिवारावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना परिवारावरती जो आघात झालाय आम्ही त्यातून आम्हाला सावरून देत ना आम्ही त्यातून बाहेर निघायच्या इच्छात आहोत कारण आमची जी हानी झाली आहे जो मोठा खड्डा पडला आमच्यासाठी तो आम्हाला भरून काढायचा हो असं नाही ठीक आहे तो फालतू माणूस काही बोलतो पण योग्य नाही असं काय बोलले काय म्हणजे तुमचं म्हणणं काय आणि राजसाहेबांचं म्हणणं नाही हल्ला बिल्ला हा हल्ला थोडी होता हो. महाराष्ट्राची संस्कृती आहे का असा प्रश्न पडतो की एखाद्याची आरोप प्रत्यारोप हे होत राहतात परंतु एखाद्याच्या गाडीवर अशा प्रकारे घेऊन हल्ला करणे कितपत योग्य वाटत नाही. पत्रकार मित्रांनो तुमचे सगळे प्रश्न मला अवगत आहेत मला माहिती आहेत त्याची मी पूर्ण आदर करत तुम्ही म्हणालात की त्यांच्या गाडीवरती हल्ला करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये ही फक्त क्रियेला प्रतिक्रिया होती तो एक उद्रेक होता. मी प्रेस घेतो काय त्याच्यामध्ये त्या बाबाची बॅड लक तो येतो काय तिथे ती क्रियेला प्रतिक्रिया होती असं काय ठरवून नव्हतं. आम्ही तिथे आमचा प्रेस झाली त्याच्यानंतर आमचा स्नेहभोजाचा कार्यक्रम होता आणि तेवढ्यामध्ये तो आला ती त्याची बॅग तुम्ही सरळ चेतावणी देताना आहे की त्याला सोडायचं नाहीये असं सुद्धा तुमचा व्हिडिओ आहे ना त्या व्हिडिओमध्ये तुम्ही डायरेक्ट चेतावणी दिल्याच्या नंतरच ही घटना घडली ना. अहो मग माझ्यावर गुन्हा कशामुळे झालाय दाखल असं काय करताय तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल होण्याचं कारण काय आहे
मला सांगा तुम्ही तुम्ही एक- मी मारायला नाहीये. संविधानाची भाषा अहो साहेब ऐका ना, बाहेर आंदोलन करतायत आणि म्हणतायत की जोपर्यंत तुम्हाला अटक होत नाही माझा जीव गेला तरी बेहत्तर पण त्यांना अटक झाली पाहिजे अशी भूमिका या मांडल्या त्या ठिकाणी. मलाही तुम्ही सांगा, एक वरच्या सभागृहातला आमदार, हा? मला तुम्ही सांगा अकोल्यातले किती नागरिक त्याच्याबरोबर आहेत? तुम्हीच क्लिप बघा, तुम्हीच मला सांगा. अहो तिथली लोक सुद्धा नाहीत हो त्याच्याबरोबर. माझी तर विनंती आहे अजितदादांना, दादा कृपया ज्याच्या तोंडाला बावासीर झाला, पाईल झालाय, मुळव्याध झालाय, तुमच्या पक्षाला हा माणूस डुबवणार आहे, कृपया तुम्ही खूप कष्ट करून पवार साहेबांसारख्या पितृतुल्य माणसाबरोबर आपण वैर घेऊन आपण पक्ष वेगळा केला आणि अशा पक्षाला संपवायची या माणसाने सुपारी घेतली का असं मला आता वाटतंय. म्हणून कृपया दादा तुम्ही काळजी घ्या आणि या माणसाला त्याची जागा दाखवा. कारण तुम्ही आदेश देऊन सुद्धा अकोला जिल्ह्यातली किती लोक तिथे बसलेत ते पहा. एकतर मी जिवंत राहील नाही तर मग त्यांचा जीव जाईल असं थेट म्हणतात अमोल मिटकरी. कसं आहे त्याला, आव्हान देताय तुम्हाला. नाही त्यांचं कसं आहे की त्याला पोलिसची प्रोटेक्शन वाढवून घ्यायचं आहे. त्याच्याबरोबर एक आपले पोलीसवाले साहेब होते. आता त्याला पाठीमागे पुढे ती गाडी वगैरे लागेल, YZ काय ते तुम्ही बोलता ना कॅटेगरी, ती त्याला करून घ्यायची आहे. काल त्याच्या घरी बघा ना किती मस्तपैकी पुरी SRPची एक पालटून उभी करून टाकली पोलिसांनी. तर हे स्वतःचं वलय वाढवण्यासाठी आहे. जो काही प्रकार घडला अकोल्यामध्ये त्यानंतर अनेक मनसेच्या नेत्यांकडून समर्थन दिलं गेलं की जे काय घडलं ते एवढं झालं. राज ठाकरेंनी समर्थन दिलंय का? आजल्या बैठकीमध्ये त्यांनी तुम्हाला काय सांगितलं की जे काय घडलंय त्याला मी समर्थन देतो, तुम्ही योग्य केले का, ही त्यांची वाक्य होती का? सन्माननीय ताई, माननीय राज ठाकरे साहेबांनी माझ्याबरोबर जी चर्चा केली त्याच्यामध्ये फक्त साहेबांच्या इतके हळवे झाले होते. साहेब आमच्या जयसाठी, जय ह्या विषयावरतीच फक्त आमची चर्चा झाली आणि जय व्यतिरिक्त दुसरा काही विषय झाला नाही. जयला भेटण्यासाठी राज ठाकरे जाणार आहेत. माननीय अमित साहेब ऑलरेडी तिथे त्यांच्या परिवाराला भेटायला गेलेत. जयला कसे भेटू शकतात त्यांचा? जयच्या परिवार नाही, तुझा प्रश्न थोडा चुकला ताई. अमित साहेब मला वाटतं की आता पोहोचले असतील अकोल्यात किंवा पोहोचतील. आता ऑलरेडी एक ठाकरे गेलेले नाही. ज्यावेळेस साहेब आता दौऱ्यावरती निघणारच आहेत 3 ऑगस्ट पासून. आज बघा एवढा मोठा दिवस आहे आमचा वर्धापनदिन विद्यार्थी सेनेचा, एक सुद्धा कार्यक्रम नाही आज. आम्ही इतके हळवे होतो आणि आम्ही इतके आमच्या एक एक महाराष्ट्र सैनिकांशी आमची नाळ जुळलेली आहे. सगळे कार्यक्रम रद्द करून आम्ही जयच्या जो झाला प्रकार त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये आहोत. मिटकरी या संदर्भात चर्चा झाली का? नाही हो, फालतू माणसाबरोबर कुठे साहेब या संदर्भात हो. राज